आपला तब्बल तब्बल 3 वेळा रस्ता चुकला. एकदा दुसराच मॅप लावला, एकदा लावलेला मॅप मध्ये चुकलो आणि आत्ताशी तिसऱ्यांदा योग्य ठिकाणी चाललोय. 3 वेळा चुकलेला मॅप दुरुस्त करून आता पुढची वाट घेतली. असं झालंय, घडलेलं आहे. या घटनेनंतर आपण आता परत एकदा आनंदी काय चाललोय. 11च मिनिटावर आहे. 11 मिनिटं 4.5 किलोमीटर थेट जायचंय. आता काय चुकून याची अपेक्षा करतो आणि इकडं दिलगिरी व्यक्त करतो की आमच्याकडनं चूक झाली, त्यांच्या पदरात घ्यावी. ठीक आहे, त्या आपण गालावर स्मित हास्य आलंय, पदरात युट्यूबला जातं थेट. तिकडं जाते म्हणायचं लावलं योग्य मॅप योग्य दिशेनं. आता काय नाही, आता मस्त एन्जॉय करायचंय. एन्जॉयसाठी नाही, अभ्यासासाठी जायचंय. स्टडी आतापर्यंत एन्जॉय केला, आता स्टडीसाठी जायचंय. संध्याकाळी आहेत आपण मामाच्या सोबत बसायला बसायला गप्पा मारत जेवायला पाणी प्यायला. काय जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र, जय जवान जय किसान. भेटू आपण डायरेक्ट. Are to explore new routes through innovative ideas and technologies. The immediate plans. आम्ही आलोय गाईज नानीज मध्ये शंकर नरेंद्र महाराजांच्या मठामध्ये आलोय फायनली. तिथून गद्रेमध्ये आमची विजिट पूर्ण झाली. गद्रेमधलं मी तुम्हाला काय दाखवू शकलो नाही, कारण गद्रेमध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नव्हता, कॅमेराचा यूज अलाउड नव्हता. तिथं अलाउड होता यूज फक्त आपला कुठला होता मीटिंग हॉलमध्ये कॅमेराचा यूज अलाउड होता. मोबाईल फक्त मॅडमचा मोबाईल अलाउड होता. थोडेफार व्हिडिओ काढले ते तुम्हाला दाखवून येतील, ते मी अटॅच करतो क्लिप, त्याचा काही विषय नाही. त्यानंतर आम्ही स्टेसाठी आलोय कुठं, डायरेक्ट स्वामींच्या मठात आलोय. आता खूप चांगलं एक मंदिर गाईज. तर तुम्हाला नाही का, जेवण वगैरे झाल्यानंतर प्रसाद आम्ही घेणार आहे. प्रसाद घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो स्टेजचं, म्हणजे इथं मुक्काम आमचा आश्रमशाळा आहे स्वामींची, त्या आश्रमशाळेतच आमचं मुक्कामाचं नियोजन आहे, असा विषय आहे. आणि 7:30 ते 8:30 या वेळात प्रसाद चालू असतो, त्यामुळे तेवढ्या वेळात आम्ही प्रसाद आणि हे कुपन देत आम्हाला असे प्रत्येकाला कुपन. हे जेवण आता सगळ्यांनी घ्यायचे, प्रसाद महाप्रसाद ते घेतल्यानंतर ना प्रसाद पण चांगला आहे असं ऐकून आहे. तिथलं बऱ्याच गोष्टी अजून ऐकून आहेत. आणि तिथे दिवसातनं 2दा प्रसाद भेटतो रोज, सकाळी 2 टाइम, सकाळ संध्याकाळ. तुम्ही आला तरी भाविक भक्तांना नानीज मध्ये रत्नागिरी मध्ये. आणि आमच्या सोबतच नाशिक मधून पण तब्बल 120 विद्यार्थी, म्हणजे 3 बसेस आलेले आहेत असं आम्हाला माहिती पडते, दिसतात पण समोर विद्यार्थी. म्हणजे ते तेवढी जनजागृती आहे. हात धुण्याची सोय, आता आम्ही हँडवॉश वगैरे करतो आणि जातो डायरेक्ट. मग तुम्हाला जेवणाची सोय दाखवतो, काय मेन्यू काय, कसा विषय, कसं असतं अन्नदानाचं नियोजन. ठीक आहे, जय जय महाराष्ट्र. महाप्रसादाची वेळ दुपारी 12 ते 2:30 आणि सायंकाळी 7:30 ते 9:30 ही वेळ आहे. आणि नियोजन जसं वाटलेलं तसंच झालं. तसंच झालं. 2 जण आमच्यातल्या 2 मैत्रिणींचं कुपन हरवलं. 2 मैत्रिणी पळत जाऊ. तुम्ही का बाहेर आला? हा कोणाचं मग जातोय का? एक तिकीट घेऊन येतोय का? जा थांबू दे, त्यांना थांबू दे, तू जा. चल ऍडजस्ट केले. आता आम्ही सध्या स्वामी सद्गुरू सच्चिदानंद नरेंद्र महाराज यांच्या मठामध्ये नानीज या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी सहकुटुंबासारखे 47 विद्यार्थी घेऊन, कुटुंबातले असल्यासारखे धरून 42 विद्यार्थी आणि 5 स्टाफ, 42 विद्यार्थी आणि 5 स्टाफ, आमचे ड्रायव्हर मामा सहित कुटुंबीय संपूर्ण कुटुंबीय प्रसादासाठी निघालो आहोत. धन्यवाद. आणि प्रसादाची सुरू झाली. आधीचा श्लोक प्रार्थना सुरू झाली प्रसादाची. आम्ही अजून बाहेरच आहे. आम्ही जाऊन पुढे सगळ्यात अगोदर जेवण आमचं पहिल्यांदा होणार आहे. प्रार्थना चालूवर चालते. जातो, तुम्हाला सांगतो काय काय मेन्यू कसं जेवण दाखवतो तुम्हाला आता. ठीक आहे, आपला हॉल आहे गाईज, जेवणाचा हॉल आहे.
आता आपल्याला जे ताटात जेवणाच्या नावामध्ये फक्त आपल्याला एकच मीठच आलेलं आहे फक्त. मीठ पण खूप महत्वाचं असतं आयुष्यात, कारण मिठाने चव येते आणि मीठ जर जास्त झालं तर तीच गोष्ट खारट पण होते आणि मीठ नसलं तर ती गोष्ट बेचव पण लागते, असा विषय. आणि तिकडे तुम्ही नाव बघू शकता की सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज प्रसादालय असं नाव आहे. मोठं प्रसादालयाचं मोठं नियोजन आहे. आपला डॉन तिथं समोर बसलाय. बेलदार आपला बेलदार नमस्ते. बेलदार नमस्ते. लेट आहे पण थेट आहे. डॉन नमस्ते. मामा नमस्ते. गर्दी नको. देवाची म्हणजे आम्ही काय ते चेष्टा करतो, दाखवतो उलट उलट ह्यांची पब्लिसिटी नाही म्हणतो, व्यवसाय नाही. भावी भक्तांचा भावी भक्त पण नाही आलेले, इंडस्ट्री मिळते. सुरू झालाय प्रसाद वाढायला. ठीक आहे, दाखवतो लास्टला. गाईज मेनू असा आहे बघा, चेक करा. वरण भात आहे, चपाती आणि मीठ आहे आणि ही भाजी. भाजी कशाची मला वाटतंय मुगाची. हिरवा मसूर नाही ना, मूग आहे. मूग प्लस बटाटा आहे आणि हे वरण आहे तसल्या डाळीचं वेगळ्या. मला काय सांगता येईल कुठल्या डाळीचं वरण आहे, एवढी जास्त म्हणजे हे नाही. ठीक आहे, जेवण करतो, रिव्ह्यू देतो मंदिराचं मंदिराचे सौंदर्य. मूर्ती नाही डिझाईन केली, रथाचा गाडा केलाय थोडक्यात. रथाचं चाक आहे ती, रथाचं चाक केल्यात. सगळी आपलीच गाईज आहे ती सगळी चाललेली पुढं माग. चप्पल स्टँड आहे इथं. जेवण वगैरे झाले गाईज. मठामध्ये काय विषय नाही, महाप्रसाद मस्त होता, टेस्टी होता. आणि आता आम्ही आलोय मंदिरात दर्शन घेण्यासाठी. मंदिरात दर्शन घेण्यासाठी असं की तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, इथं लिहिलेलं आहे. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. आणि विषय की इथं बाहेर हत्ती पण आहेत असे 3, या बाजूला 3 आणि त्या बाजूला 3, असे 3 नाही हत्ती असं एंट्रीला. आणि वरती गरुडावरती देवी आहे. कोणती देवी आहे तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ठीक आहे, आता आम्ही आतमध्ये चाललो. आतमध्ये काहीतरी मला वाटते कॅमेऱ्याला परमिशन नाही आहे, त्यामुळं आतमध्ये काय आम्ही शूट करू शकणार नाही. इथे एक बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे, मस्त बॅकग्राऊंड म्युझिक आहे नाही का, असा विषय. असं एक त्यांनी एन्व्हायरमेंट क्रिएट झाले. चालते, जातो वरती, दर्शन वगैरे घेतो. बघू दर्शन घेतोय, काय होतंय, काय सीन आहे, काय चेक करतो. ठीक आहे.